हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक सोहळा म्हणजे कुंभमेळा। शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे। कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातील भाविक हजेरी लावतात। 13 जानेवारी पासून उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली। यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थांनी खास आहे, कारण यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे। आता तुम्ही म्हणाल, कुंभ आणि महाकुंभ वेगवेगळे आहेत का? तर हो, कुंभ आणि महाकुंभ मेळ्यामध्ये काय फरक असतो, कुंभमेळ्याचे किती प्रकार असतात, याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे। नमस्कार, मी श्वेता, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत। तुम्हाला माहितीच असेल की भारतातल्या 4 वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। हरिद्वार, प्रयागराज, नाशिक व उज्जैन या शहरात कुंभमेळा भरवला जातो। नाशिक व उज्जैन येथील कुंभमेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरात कुंभ, अर्धकुंभ व महाकुंभाचे आयोजन केले जाते। थोडक्यात कुंभमेळ्याचे 4 विविध प्रकार आहेत: पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि म्हणजेच महान कुंभमेळा। यात कुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो। यंदाचा महाकुंभ मेळा हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे। कुंभमेळ्याच्या 4 वेगवेगळ्या प्रकारांची सविस्तर माहिती घेऊया। सर्वात आधी कुंभमेळा म्हणजे काय ते पाहू। तर कुंभचा अर्थ होतो कलश। प्रत्येक 3 वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिक मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। या पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे। आता पाहू अर्धकुंभमेळा म्हणजे काय। अर्धचा अर्थ होतो अर्धा। हरिद्वार व प्रयागराज या 2 पवित्र ठिकाणी दर 6 वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन होते। पूर्ण कुंभमेळा म्हणजे काय। प्रत्येक 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। उदाहरणार्थ उज्जैन मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे, त्याच्या 3 वर्षांनंतर हरिद्वार, त्यानंतर पुन्हा 3 वर्षांनंतर प्रयागराज आणि पुन्हा पुढील 3 वर्षांनंतर नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। हे चक्र पूर्ण झाल्यास याला पूर्ण कुंभ असे म्हणतात। याच पद्धतीने जेव्हा हरिद्वार, नाशिक आणि प्रयागराज मध्ये 12 वर्षांनंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल, तेव्हा त्याला पूर्ण कुंभ असे म्हटले जाईल। हिंदू पंचांगानुसार देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांची 12 वर्षे असतात असे मानले जाते। त्यामुळे पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील प्रत्येक 12 वर्षांनी होते। आता महाकुंभमेळा म्हणजे काय ते पाहू। मान्यतेनुसार प्रयागराज मध्ये 144 वर्षांमध्ये एकदा महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। आता 144 वर्षे का, तर 12 गुणिले 12 म्हणजे 144 होतात। अशी मान्यता आहे की कुंभमेळे देखील 12 असतात। त्यातील 4 मेळ्यांचे आयोजन पृथ्वीवर तर उर्वरित 8 मेळ्यांचे आयोजन देवलोकात केले जाते। या मान्यतेनुसार प्रत्येक 144 वर्षांनंतर प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होते। 2013 साली प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आता पुढील कुंभमेळा 138 वर्षांनी आयोजित होणार असल्याचे सांगितले जाते। यावरून तुम्हाला कुंभमेळ्याच्या प्रकारांची आणि कुंभ व महाकुंभातील फरक समजला असेल अशी अपेक्षा करते। कुंभमेळ्या संदर्भातील आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।